बघ आमचं सांगतो तुला डिस्कशन झालंय, नाव तुझंच आहे, ठीक आहे, क्लिअर. खूप डिस्कशन झालं. गुरलीन तुझं नाव टाकलं, एकच नाव टाकलं तुम्ही. गुरलीनी सगळ्यात पहिले स्टार्टिंगमध्येच माझं नाव. हां तुझंच टाकलं, ठीक आहे. डिस्कशन झालं चालू, ठीक आहे. सगळ्यांनी डिस्कस टास्क बेस्ड, टास्क परफॉर्मन्स. तर तिचं क्लिअर होतं की ऐश्वर्या आणि पवन, ठीक आहे. विजय पण क्लिअर होता, ऐश्वर्या आणि पवन. ऋषिकेश, मी 2 नावं टाकली, सुभाष दादा आणि पवन, ठीक आहे. पण मग काय होतं की ते तिघंजण ऐश्वर्या आणि पवन. आणि रिझन हा निघाला की पोयमचं जेव्हा स्टार्ट झालं बोलायला तेव्हा सगळ्यांनी ट्राय केलं, सगळ्यांनी एक लाईन बोलला. पवन डिड नॉट, है ना. पवन सेड मी नाही, मला नाही. गुरलींनी मला जो शब्द दिलेला की मी नाही घेणार आहे तुमचं नाव, मला पवन आवडतो आणि हे ते, आता वेळ परत आलेली की ती तिची लॉयल्टी प्रूव्ह करण्याची ही तिची दुसरी संधी होती. पण मला माहिती होतं कुठेतरी आणि ही मलाच टार्गेट करायला आली आहे. आणि जेव्हा माझं बोलणं झालं श्रुतीशी तेव्हा श्रुती म्हणाली की गुरलीननी पहिलं नाव माझं आणि पवनचंच आणलं आहे. आता तो ना कमी बोलतो आणि भाई तो ट्रॉमा आहे त्याचा आणि तो दिसून येतो त्याच्या तोंडावरून की हेच ट्रॉमॅटाईज. आई वडील एवढ्या यंग एज मध्ये गेले तर तो एकटा आहे ब्रो. ही खूप नाजूक सिच्युएशन आहे त्याची. पण भाई मी पण पेशंट राहून किती पेशंट राहणार. एक पूर्ण आठवडा मी त्याच्याशी एकदम चांगल्यापणे बोलली. मला माहिती आहे की तो त्यांनी आजच्या टास्कमध्ये काहीच नाही केलं. काल त्यांनी केलेलं तर मी त्याला ओरडली थोडंसं आणि आज पण मी त्याला एवढं घसा खिंचावून ओरडत होती. बट डूड जर त्याला करायचंच नाही परफॉर्म तर मग मी कायच बोलू शकते. वेलकम टू महाराष्ट्राचा बिगेस्ट रियालिटी शो चल भावा सिटी. चल भावा सिटी. डूड मी जेव्हा पहिला दिवस इकडे आली तुला मध्ये गायत्रीने मला येऊन सांगितलं की तुला काय वाटतं ही लोक तुझ्यासाठी उभं राहणार आहेत, ते लोक पहिले तुला वोट आउट करणार. म्हणजे माझ्या डोक्यात भीती भरायची कोशिश की तू आम्हाला सोडलं तर तुझं कोणी नाही, तिला हवंय की मी त्यांच्या बाजूने वोट करायला पाहिजे. पण भाई तुम्ही लोक माझ्याशी चांगलं बोलताय, तुम्ही लोकांनी मला जितकी आपुलकी दाखवली मला कधीच तिकडे तेवढी भेटली पण नाही. तर मी कशाला घाबरून राहू की ते लोक माझ्या अगेन्स्ट वोट करतील, तुम्ही लोक माझ्या अगेन्स्ट वोट करतील. जर मेजॉरिटीचं वोटिंग असलं आमच्या एकच करणार. हा तिघांमध्ये असं आज पण असणार कोणतरी त्यांच्याकडून. आय थिंक अनुश्री तर कसं करणार आता, ते लोक अनुश्रीला स्वतःच्या बाजूला घ्यायचं ट्राय करतात. घेऊ दे ना, नको आहे आम्हाला. आय डोंट थिंक जोआना माझ्यासाठी करेल वोट. जोआना एवढी ब्रेन वॉश झाली यार. डूड ती झाली. आता मी तुला काय बोलू, पण आता तिने माझ्याशी पण बोलणं कमी केलं. मी तुला काहीतरी सांगू, नीता आणि जोआना या दोघांना तरी फक्त वोटसाठी ठेवून. अनुश्री माझ्या अगेन्स्ट आय डोंट थिंक करेल, अनुश्री नीताच्या अगेन्स्ट करेल. मला जाऊ दे, हे थोडं ऑब्झर्व करूया. मला पण सांगा की तुम्ही कोणासाठी करताय, कारण भाई मेजॉरिटी तेव्हा मी सांगूनच करणार तुला. काय असं शॉक नाही बसणार. नाही कारण की अनुश्रीला पण समोरून विचारणार आहे की बाहेर तुझं जातेस ना तू आज. आणि यावरती मी काहीच नाही बोलू शकली कारण माझं स्वतःच मला प्रॉब्लेम होता पवनशी. कारण पवननी ट्राय नव्हतं केलं. जरी पवननी प्रयत्न केला असता तरी मी श्रुतीला बोलली असती आणि या लोकांची भांडू शकली असती, काहीतरी स्वतःचं मत मांडू शकली असती की आम्हाला बाबा नका नॉमिनेट करू. पवन उठ, मला बोलायचं तुझ्याशी. काय मी नंतर येईन. ती खूप ओरडली होती मला आणि ती मला ओरडली तिथं, त्याच्यामुळे मी थोडं नाराजच होतो. तुला नाही खेळायचं आहे का गेम? मी ऐकू थकलो. मी तुला 1000 वेळेस सांगितले का मला खेळायचं आहे गेम. कोणी मुलगी ओरडली का मला खूप कसं तरी वाटतं, माझ्या मनाला खूप म्हणजे असं खूप नाराजवानी वाटलं होतं. त्याच्यामुळे मी माझं गपचित होतो. बाकीचे लोक कसे बोलत होते पहिल्या दिवसापासून किंचावून बोलत होते. पहिला पूर्ण आठवडा मी तुझ्याशी प्रेमाने तुझ्याशी गोडीने बोलली, पण जर तू समजूनच नाही घेत तर मी काय बोलू. तुझ्याशी बोलायला पण आली, तू असं वागतो, तू झोपून आहेस आणि ये खालती. मला सगळ्यांसमोर नाही बोलायचं, आपण दोघं बसून बोलू. मला तर खूप इरिटेट व्हायला लागलं की हा इतका छोटीशी गोष्ट होती, 2 शब्द फक्त पाठ करायचे होते तर ते आमच्याकडून होऊ शकले असते, पवनकडून होऊ शकले असते. सो मग मी पण खूप फ्रस्ट्रेटेड होती. जरी माझे कितीही चांगले रिलेशन्स असले मुलींबरोबर, तेच प्रॉब्लेम होईल तुझं काय होईल काय माहित. तिकडचा राग इकडे काढते माझ्यावर. मी कोणाचाही राग कोणावर नाही काढत आहे. तुझा राग मी त्यांच्यावरती काढत असेल पण त्यांचा राग तुझ्यावरती नाही काढत आहे मी. 3 लोक आहे नॉमिनेशन्सला. एक आहे जो रामाचा आहे ऑप्शन आणि दुसरा आहे तुझा. अनुश्रीला तर ते मला नाही वाटत वोट आउट करतील. आता रामा आणि तुझ्यामध्ये रामा
खूप मेहनत करतोय आणि तू फक्त बसला असतो, तू फक्त लोकांना बघत असतो की लोक काय बोलतायत. मला असं कोणी ओरडलं का माझ्या डोक्यात माझंच गणगण चालू राहतं, त्याच्यामुळं मी तिथं काही बोलू बी नाही शकलो. जर मी इतकं माझी मेहनत तुझ्यावरती घालते आहे पवन, माझ्या घरी पण सिच्युएशन, माझ्या घरची परिस्थिती खूप खराब आहे. हे बघ तू अशी रडते ना, नाही, पण आता मला येतंय मला रडायला. त्याच्यामुळे मी तुझ्याजवळ थांबत नाही. मी एकतर पण मला रडायला येतंय तर मी रडणार. जर मला रडायला येतंय तर मी रडणार. मी अशी आहे. तुला बोलायचं असतं आणि तू नाही बोलत, ही तुझा रडून व्यक्तिमत्व आहे. आमची काही बी लायकी काढणार अशा मुलांना मी काही उभं तुझी लायकी करणार. नाही काढली आहे. जर तू ते समजून रॉंग घेतोय तर त्याच्यात माझी काही फॉल्ट, तू समजण्याचा प्रयत्न केलास मग केलं. काय मग? तू अशी जर ओरडून समजण्याचा सांगते. प्रयत्न केला असता तर हे आज बोलला नसता माझ्या समोर तू. नमस्कार. कैसी गुजरी रात. सो आता जर का मला विचारायचं असेल अथर्व की 1-2 गोष्टी अनुश्रीच्या ज्या चांगल्या आहेत त्या मला सांग. यातल्या चांगल्या गोष्टी अशा आहे की ती म्हणजे लवकर चिडचिड करत नाही. चांगलंही माझ्यासाठी तर चांगलंही केल्यावर म्हणताय पण लवकर करत नाही. लवकर करत नाही म्हणजे तिचा पेशन्स लेवल आहे. अनुश्री तू काय म्हणशील? मला काल कळालं हे गोष्ट की तो दगड नाहीये, तो इमोशनल सुद्धा आहे. कारण काल जेव्हा स्टेजवरती तो सॉरी म्हणताना रडला तेव्हा मी सुद्धा खूप इमोशनल झाले. म्हणजे मला ही गोष्ट ऍक्च्युली खूप गिल्टी फील झाली की यार माझ्यामुळे हा रडतोय. सो मला ते नाही आवडलं आणि मी ह्याच्या पुढे नाही रडवणार तुला कधीच. पण मला असं वाटतं की कधी कधी आपल्याला असं वाटतं की एखादा दगड आहे पण जेव्हा आपण त्याच्यावर थोडंसं पाणी ओततो तेव्हा लक्षात येतं की अरे खरं तर ही खूप मऊ माती आहे जी खूप दिवस लक्ष नाही दिलं, पाणी नाही दिलं, म्हणून ओलावा नव्हता म्हणून तो दगड झाला होता. हो ना? मला वाटतं अथर्वचं थोडंसं तसं आहे. तसं येस. आय एम ग्लॅड की जे काय आहे ते भांडण मिटलंय आणि दोघं एकमेकांना समजून आता चांगलं काम करतील. ओके. तुम्हाला चौघांना एक जबाबदारी दिली होती काल नॉमिनेट करायची. तुम्ही केलंय का ते? ओके. मग मला सांग बघू श्रुती, कोणाचं नाव नॉमिनेट केलंय? सगळ्यांचीच नावं आम्ही हे करून एक नाव घेतलेलं ते आहे ऐश्वर्या आणि पवनचं. कारण की सगळ्यांनीच पोयम रिसाईड केलेली, सगळ्यांनी ट्राय केलेली, ज्यांना येत नव्हतं त्यांनी पण ट्राय केलेली. पण पवन कुठेतरी बोलला की मला नाही जमणार, की मला नाही येत. तर ते आम्हाला कुठेतरी वाटलं की त्याचा परफॉर्मन्स बाकीच्यांशी थोडासा कमी होता म्हणून त्यांना आम्ही नॉमिनेट केलं. हे जे नाव आमचं नॉमिनेशनमध्ये आलं ते एकदम फालतू कारणासाठी होतं. म्हणजे पवन जरी 2 शब्द म्हटला असता तरी आमचं नाव आज नॉमिनेशनमध्ये नसतं आलं. तर मला तर खूप इरिटेट व्हायला लागलं की हा इतका छोटीशी गोष्ट होती, 2 शब्द फक्त पाठ करायचे होते तर ते आमच्याकडून होऊ शकले असते, पवनकडून होऊ शकले असते. सो मग मी पण खूप फ्रस्ट्रेटेड होती. तर चौघांनी ठरवलंय की पवन आणि ऐश्वर्या तुम्हाला नॉमिनेट केलं जात आहे. आणि या आधीच रामा, नीता तुम्ही नॉमिनेटेड आहात आणि अथर्व, अनुश्री तुम्ही सुद्धा नॉमिनेटेड आहात. सो तुम्ही आता हे तिसरी पेअर आहे जी नॉमिनेट झाली आहे. मी परत एकदा आठवण करून देतो की आपला जो पुढचा टास्क असेल तो जर का तुम्ही जिंकलात तर तुम्ही नॉमिनेशनमधनं सेफ होता. सो जे काय करायचं आहे ते पुढच्या टास्कमध्ये आता आपल्याला करून दाखवायचं आहे. सो टास्क सांगायच्या आधी मी सगळ्या आपल्या मुलांना विचारतोय की गावात प्रवास कसे कसे करता? टू व्हीलरने करतो. ओके. निक्सन, तू कसा प्रवास करतो? 2 व्हीलर. आणि तुमच्या गावामध्ये बस किती वेळा येते दिवसातनं? बस 9 वाजे येते, मला दुपारी 2 वाजता, मग दुपारी 2 वाजता, सांजचे 5, संध्याकाळी 5 वाजता. हां. अच्छा, म्हणजे 3-3, 4-4 तासानंतर एक बस येते आणि ती बस चुकली तर वापस घरात. मग चालत जायचं. हां. शत्रुघ्न, तू डोंगरावर राहतोस ना? हां. सो मग जर बाईक वगैरे नसेल तर पायी जावं लागतं. किती किलोमीटर? 12 किलोमीटर पायी उतरून 12 बाजारला जावं किलोमीटर. लागतं. किती वेळ जातो त्याच्यामध्ये? 2 तास, फास्ट गेला तर 2 तास. सो गावामध्ये बेसिकली बऱ्याचदा असं होतं की गावातले प्रत्येक जण एकमेकांना ओळखत असतात, है ना? सो आपल्याला कुठे काय जायचं असेल तर त्यांना आपण घरच सांगतो की हे यांचं घर कुठे आहे, की बाबा शत्रुघ्नचं घर कुठे आहे, तर कोणी येतं अच्छा अच्छा इकडे आहे, इथपर्यंत सोडाल का वगैरे, अशा गोष्टी होत असतात गावामध्ये. कधी छोटं गाव असतं, कधी थोडं मोठं गाव असतं, पण तरी गावातली सगळे एकमेकांना बऱ्यापैकी ओळखत असतात.
अनफॉर्च्युनेटली तसं शहरात होत नाही, कारण मोठं आहे. आपल्या कधी कधी आपण ज्या बिल्डिंगमध्ये राहतो त्याच्यातच कोण कोण राहतं आहे आपल्याला बऱ्याचदा माहीत नसतं, यु नो. पण जेव्हा आपण बाहेर ट्रॅव्हल करतो तेव्हा आपल्याकडे साधनं आहेत खूप, पण तरी ते ट्रॅव्हल करणं खूप कठीण असतं. तेव्हाच ना मी थोडंसं गेस केलं की हे असणार आहे इकडे मुंबईच्या लोक म्हणजे सिटीमधले लोक कसे ट्रॅव्हल करतात, तो कसला तरी टास्क असणार आहे. सो पुढचा जो तुमचा टास्क आहे तो थोडक्यात नॅव्हिगेशनचा आहे. नॅव्हिगेशन म्हणजे मला पहिला कळालं नाही, मग यानं समजून सांगितलं नॅव्हिगेशन म्हणजे काय आहे. याच्यामध्ये मुलांच्या जोड्या असणार आहेत आणि मुंबईमध्ये त्यांना एका पॉइंटला नेऊन आम्ही सोडणार. त्या पॉइंटवरनं त्यांना या आपल्या मुंबई मॅन्शनमध्ये परत यायचंय. ओके. हा टास्क ऐकून आधी तर मला असं झालं की बाबा कसं होईल. आणि ट्विस्ट असा आहे की त्यांच्या मेंटॉर, त्यांची जी गाईड, मार्गदर्शिका ही मुंबई मॅन्शनमध्येच असणार. तुम्ही एका पॉइंटला गेल्यानंतर त्या मुलींना अगदी थोडा वेळ दिला जाणार आहे की फोनवर 1 मिनिट किंवा 1.5 मिनिट त्याच्यामध्ये सांगायचं आहे. तुम्ही त्यांना सांगायचं आहे की तुम्ही कुठे आहात. त्या तुम्हाला सांगतील की तिकडनं बस करायची की ट्रेन करायची की रिक्षा की टॅक्सी की काय करून कुठपर्यंत पोचायचं. मी स्वतः कधी ट्रेनने जास्त फिरली नाही आहे ना, मी बसेसमध्ये फिरली आहे. मला मेट्रोचं काही माहीत नाही, तर मी दीपकला काय शिकवणार. मुलांकडे पैसे लिमिटेड असणार. एकदा एक वाहन जर का तुम्ही यूज केलं एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटपर्यंत यायला, ते वाहन तुम्ही परत यूज करू शकत नाही. मला फक्त एवढीच भीती होती की नेमकं जाणार कुठं, येणे नेऊन सोडणार कुठं आणि त्यानंतर होणार काय. 4-5 टप्पे असणार आहेत. ते प्रत्येक टप्प्यावर एक काहीतरी छोटासा टास्क असणार आहे. तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे आणि मग पुढच्या टप्प्यावर जायचं आहे. कमीत कमी वेळेत इथे परत मुंबई मॅन्शनमध्ये जी जोडी पोचेल ती जोडी विनर ठरेल. कोल्हापुरात आम्ही एवढं वर्ष राहून सुद्धा शाहूपुरीच्या गल्ल्या माहीत नाही आणि मुंबई आयुष्यात पहिल्यांदा बघितली आणि तिथून इथं यायचं कसं माझ्या डोक्यात चालत होतं. आमच्याकडे काही पर्याय नव्हता. या टास्कमध्ये आम्हाला पहिलं यायचंच होतं आणि तोच एक मार्ग होता जिथून आम्ही नॉमिनेशनमधून निघू शकलो असतो. जबाबदारी मुलींची जास्त मोठी आहे, कारण तुम्हाला आता मुंबई माहिती असली पाहिजे आणि मोड ऑफ ट्रान्सपोर्ट याची माहिती असणं खूप गरजेचं आहे मुलींना. आणि ती माहिती तुम्ही त्यांना आत्ता जितकी शेअर करू शकाल तेवढं बेटर. तो हरवला तर काय होणार, मी त्याला नीट नाही सांगितलं तर काय होणार, किंवा माझ्याकडून काय चूक झाली तर दुसरीकडे कुठे पोचला तो तर येणार कसं, मला ह्याची भीती होती. ऑलराईट, कळलंय सगळ्यांना? ऑल द बेस्ट. मज्जा करा, एन्जॉय करा. ओके, ऑलराईट, बाय बाय, सी यू. टास्क असा आहे की 3 पॉईंट्सवर तुला यायचं आहे. तर तू एक गाडी परत वापरू शकत नाही. जर तू ऑटो केली तर परत ऑटो नाही घेऊ शकत. तू तुला टॅक्सी घ्यावा लागेल, ठीक आहे. आणि वेस्टर्न साईडला सेंट्रल असतं. सेंट्रल म्हणजे दादर टू ठाणे टू कल्याण, हे पूर्ण सेंट्रल लाईन आहे. दादर, घाटकोपर, घाटात आणि कोपर मारायचंच. घाट आणि कोपर, घाटकोपर, कुर्ला, ही सगळी सेंट्रल लाईन. तिकडे तुला ऑटोज भेटतील, ऑटो रिक्षा, जर तुला त्या साईडला सोडलं. ह्यांनी मला म्हणजे मॅडमांनी शिकवलेलं ते मला कळालं, पण ते कुठं जायचं आहे काय नाही ते अजून लोकेशन आम्हाला माहित नव्हतं. तुम्हाला 3 टास्क करायचे, 3 चेकपॉईंटच्या इथे जायचं. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागेल आणि प्लॅन करायला लागेल की तुला कधी कुठलं मोड ऑफ ट्रान्सपोर्ट घ्यायचं आहे. एकदा ऑटो घेतली की ऑटो नाही घ्यायची, मी तू टॅक्सी घेणार. फक्त एवढंच की जेव्हा पण तू कुठं पोचणार तर हडबडून नाही जायचं. तुम्हाला सोडणार तिकडे त्या लोकेशनवरती. मग तुम्हाला कदाचित नाही सांगणार की तुम्ही कोणत्या लोकेशनवरती आहात. तुम्हाला विचारपूस करायची आहे की बाबा हे कोणतं लोकेशन आहे हे विचारायचं आहे, ठीक आहे. मग विचारल्यानंतर तुम्हाला कळेल की हे असं असं लोकेशन आहे, तर तुम्ही पटकन मला कॉल करायचा आणि सांगायचं की मी या लोकेशनवरती आहे. तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करणार आणि ऐकून घ्या मी काय बोलते. कधीही काही नाही कळलं तर विचारायचं लोकांना. कधी कधी तुम्ही ना हे पण विचारू शकता, लिफ्टसाठी पण विचारू शकता. लिफ्ट म्हणजे कोणाला तरी थांबवा, बाईक थांबवू शकता, टेम्पो थांबवू शकता, ट्रकवाले करतील मदत. मला तर 3 जागा सांगितल्यात.
ती सांगते कुठं मी नेऊन सोडतील म्हणजे तिला यायला विरार जीव आणि ब्रेड एकट्याच भाजलास सांगायचं तर मग बांद्रा मला नाही माहिती यार या बाजूचं काय खरंच नाही माहिती. इट्स लाईक मी जरी गेली आहे ना तर मी फक्त ट्रेन वापरले विच इज स्टेशन टू स्टेशन. नाहीतर मी रिक्षा पकडून डायरेक्टली जाते. मी बसेस नाही वापरले. बस नाही, मेट्रो नाही वापरली. मेट्रो पण व्हेरी रेअरली. टोटली कोणालाच नाही माहिती कसं ट्रॅव्हल करायचं. लिव्हिंग रूम मध्ये आल्यानंतर बघतो तर आमच्यासाठी एक छान असा फोन बूथ केला होता. त्याच्यामध्ये एक मोबाईल होता. आई ग माझा डोका फिरला कारण तिकडे फक्त एकच फोन होता, एकच फोन. आणि आम्ही 11-12 मुली होती आणि एकच फोन होता. आता 2 कॉल एका वेळेला आले तर भांडण होणारच होणार. आजच्या टास्कसाठी आपल्या गावरान रोजला काही ठराविक ठिकाणांवर सोडण्यात आलंय. या टास्कसाठी ठरलेल्या जोडीचं नाव आहे अथर्व आणि रामा आणि त्यांचा स्टार्ट पॉइंट आहे सॅन्टाक्रूज. पुढील जोडी आहे शत्रुघ्न आणि निक्सन आणि त्यांचा स्टार्ट पॉइंट आहे मालाड. पुढील जोडी आहे पंकज आणि सुभाष आणि त्यांचा स्टार्ट पॉइंट आहे गोरेगाव. पुढील जोडी आहे दीपक आणि पवन आणि त्यांचा स्टार्ट पॉइंट आहे वांद्रे. पुढील जोडी आहे विजय आणि अर्जुन आणि त्यांचा स्टार्ट पॉइंट आहे खार रोड. पुढील जोडी आहे ऋषिकेश आणि क्रिश आणि त्यांचा स्टार्ट पॉइंट आहे वांद्रे. मला म्हणजे असं टेन्शन आलं की खेड्यागावाशिवाय मला दुसऱ्या गावाची माहिती नव्हती आणि मुंबई सिटीमध्ये जिकडं बघा रस्ते सारखे दिसतात इकडं बघितलं ती सारखं दिसतं. मला जर मुंबईमध्ये सोडला तर माझ्या लक्षात बी राहणार नाही परत माघारी यायचं. सुभाष आणि मी सोबत होतो तर कसा पहिले आम्हाला म्हणजे समजतच नव्हता. आणि इथून निघालो. माझा पार्टनर होता अथर्व. मग कळून गेलं आता अथर्व जरा चंचल आहे. 2 जागे कटिंग. हो ते थोडी ट्रॅफिक आहे आपल्याला तिथून सोल्डे मंक्शनवरून हरवणं तर नाही ना आपण काय की तू कसा लोड घेतो भाऊ आहे आपला. हे ट्रॅफिक पाय नाही काय टेन्शन वाटत नाही का. घाम किती फुटलाय पुरा ओल्लं झालोय खाली. टेन्शन वाटून काय करणार आता सोडले आपल्याला इथनं पुढे जायला नकोय तास करायचा आहे. करू काहीतरी करू जाऊन तुझा. चलो. मागल्या वेळेस अनुश्रीबर मुंबई फिरलो पण आता जिथं मला जायचं होतं तिथं मी पहिल्यांदा गावात गेलो नव्हतो आणि ती मेन सिटीत होतं मुंबईत आत. त्यामुळे माहितीच नव्हतं मला कुठं जायचंय काय करायचंय ती. आम्हाला ते पण कळलं की आमच्या पार्टनर कोण आहे. तर विजयची पेअरिंग झाली होती अर्जुन सोबत म्हणजे रेवती अर्जुन आणि गुरलीन विजय. मी हॅपी होती कारण रेवती माझी फ्रेंड आहे आणि काल आम्ही सगळे सोबत बसून प्रॅक्टिस करत होते की हे कुठे आहे ते कुठे आहे असं सगळं आम्ही केलं. आम्हालाच माहित नव्हतं आम्ही कुठे आम्हाला जागा माहित नाही काय नाही. पण आपल्याला नेमकी सापडायचं काय आपल्या शोचा काही नाव बिव झेंडा बिंडा काय आहे का बघ तिथे दिसतोय का कुठे. मग आम्ही ना भरपूर फिरलो ते शोधायला फिरलो येणलो आम्ही फिरता फिरता मग आम्ही ना भरपूर लांब निघून गेलो सापडत काय पाटी बिटी लायला असेल. बघूया नाव तरी दिसते का बघ तरी इकडे तिकडे कुठे काय आहे का. हो हात धरून चाल मा एक तर काय आपण सोडलं आपल्याला पुढे आलो आपण. आम्ही कुठे होतो ते आम्हाला म्हणजे माहीतच नव्हतं. तास काय होतं ते बी माहीत नव्हतं आणि कुठे आहे ते बी माहीत नव्हतं. आम्ही दोघं तर एकदम म्हणजे डायरेक्ट हँग होऊन झालो होतो. नेमके आता करायचं काय आता आपल्याला. दादा कुठला एरिया आहे दादा दादा खार खार. रस्ता सांगायला माणसांकडे वेळ नाही बोलायसाठी वेळ थांबत नाहीत माणसं. झाले कुठला खार आहे नेमका काय
तसं गावात तसं काय कोणी लोक तुम्हाला घर दाखवून तर त्याच्या घरापाशी सोडतील, पण इथं माणसांना किंमत आहे का नाही तेच काही कळना, का त्यांच्या कामामुळे ती व्यस्त आहेत हेच काही कळत नाही. कोल्हापुरात आम्ही एवढं वर्ष राहून सुद्धा शाहूपुरी राजारामपुरीतनं शाहूपुरीच्या गल्ल्या माहीत नाही आणि मुंबई आयुष्यात पहिल्यांदा बघितलं आणि तिथून इथं यायचं कसं माझ्या डोक्यात चालू होतं. मला पण मिळून पवन मिळाला. मी पवनला समजवलं तुला काय पण करू, तू पण नॉमिनेशनमध्ये आहेस, मला पण तुझ्या संग नेऊ नको भावा, तुला जर बाहेर यायचं असलं तर व्यवस्थित खेळायला लागणार. मी झाडं काँग्रेस गाड्यांच्या खाली वाकून झोपून बघालतो. खरंच आम्हाला म्हटलं नेमकं कुठं ठेवलं असतील. मी आज विचारत फिरालतो की झेंडा 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 झेंडा, एक टाक लक्ष चालू होतं माझं झेंडा झेंडा. सुरेश सर आलते, मग आम्हाला सांगितलं रात्री असं म्हणजे तुम्हाला जायचंय फिरायचंय म्हणे तिकडं मुंबईमध्ये. तर मला तर असं वाटलं आता कुठं फिरावं कुठं नाही, आपल्याला काही माहीत नाही. तिथून आम्हाला झेंडा होता तो शोधायचा होता आम्हाला. आम्ही ते फिरत आलो आणि एका MM मिठाई एक दुकान होता, त्या दुकानात आलो. जेव्हा त्या लोकांनी सांगितलेलं की पार्टनर्स असणार आहेत आणि पेड होणार आहे, सो मला फक्त एक टेन्शन होतं की ह्याचा पार्टनर शत्रुघ्न नसावा, बिकॉज दोघांचं लँग्वेज बॅरियर आहे, दोघांना एकमेकांची भाषा समजत नाही. हा टास्क ऐकून आधी तर मला असं झालं की बाबा कसं होईल, मग नंतर कळलं की ह्याचा पार्टनर निक्सन होता, तर दोघांचं थोडं टेन्शन होतं मला. खाएंगे भूख लगी भूक लगी कितना है 807 भैया, थोड़ा सा लेना है हमको, 20-30 रुपए का लेना है तो. जोडी आमची ठरली की मी आणि क्रिश, त्याचं नाव पाडले मी ना कबड्डी कबड्डी खो, की मग त्याचं माझं रिलेशन म्हणजे चांगलं आहे, त्यामुळे मला काय असं वाटलं नाही की आम्हाला अडचण येईन कुठं. तो बी गमतीचा आहे, मी बी चेष्टा करू आहे, असं झालं. आणि लहर केला कहर करायचा तर आम्ही. ऋषिकेश आणि माझी जोडी होती. आम्हाला असं सांगितलं गेलं होतं की तुम्हाला शोचे झेंडे दिसण्यात येईल. काय वाटूच दाढी कराय आपण बी करून घ्या. भावा हे कुठला एरिया येऊ काय सांग की जरा. तुला माहित नाही, आईला अवघड झालं, तो डोक्याला तापच आहे वाटतं. कुठला स्टॉप कुठला आहे का एरिया काय? खार नुसतं खारच आहे का दुसरं काय नाही? खार धोंडा रोड दंडा रोड. यस NDT श्रीमंत नाथबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई. म्हणजे कुठलं तरी कॉलेज आहे मोठं. कोणतं कॉलेज आहे? चला, बाबांनी काय सांगितलं नाही, पुढे जाऊन विचारू शकतो आपण. गाड्या बघून चाल बाबा, नाही एखादा मारेली पाठीमागून येऊन. जाऊ दे. तो सांगायचं मला एक साईडने चाल, मी त्याच्या आडा चालवायचो, मला वाटायचं गाड्या भरपूर चालू होत्या. सिटी काय आहे का बघ इकडं, आपलं काय दिसतंय का? दादा का अंगाव घालताय का काय? नको एखाद्या गाडीवाल्यानं तंगडे बिंगडे मोडून टाकायचं. चल पिलो सूट म्हणतीया, चल भावा सिटी पहिला पोहोचलं तर आम्ही जिंकलाय. पुढे आम्ही दोघं फिरत गेलो. ते रिझ्यू कॉलेज सोडून दुसऱ्या कॉलेजच्या गेट समोर झेंडा दिसला लांबना, पवनला दिसला, मला नाही. झेंडा गावलाय आपला इथे. मी त्याच्यावर नाव बी होतं बा, चाल भावा सिटी म्हणजे 100% आपलंच आहे. आम्ही भरपूर सापडलं, हे उस्तर ते उस्तर, मग आम्हाला तिथे एक चिठ्ठी सापडली होती. चेक पॉइंटवर अर्जुन ग्राहकांना बोलवेल आणि विजय नारळ फोडून देईल. 5 लोकांना नारळ पाणी देणे. तुला काय करायचं माहिती आहे? 5 लोकांना बोलवून आणि इकडे मी नारळ फोडायचा इथं, लवकर बोलवायचं इथं. आज मी विचार करायला लागलो, आता कोणती माणसं येते
बळजबरीवरून आणायच्या म्हटल्यावर बे वाटत होता एखादा हाण्यात बिलन बा असं ताई आली आता, ताई ताई नारळ प्या की जरा एक. नारळ पाणी पिऊन पहा थोडं नारळ पाणी पिऊन पहा असं चला चला हो दादा थोडं हो थोडं थोडं फक्त पिऊन पहा. पाईप द्या की, पाईप द्या की जरा. चला आमचं टार्गेट गावलेलं आहे. ए, चल भावा दिसलं रे. ते काढ. चल भावा सिटीत गावलं आम्हाला. चल भावा सिटीत गावलं. मामा नमस्कार. झेंडा गावल्यावर मग आम्ही दंगा केला जरा. मग तिथं आम्हाला एक सरप्राईज होतं. म्हणजे आम्हाला एक टास्क होता की त्या मामांकडनं एक कार्ड घ्यायचं आणि त्या कार्ड तर लिहिलेलं की 1 लेडीज टॉप एका पुरुषाला विकायचं आहे. पुरुषाला विकायचं आहे. पुरुषाला लेडीजला नाही. डोकं खांदायची पाळी आली की रे. ही काय धडके म्हणायचं. हा एक मुलीचा कप मुलाला विकायचं. मुलाला बापरे. द्या मामा आता आम्हाला टप द्या. जगा मागा मला बघा मला नको. द्या कुठला तर द्या खरं द्या. झेंडा गावला. Checkpoint. 3 ग्लास होताचा रस पिणे. 3 लाख प्रत्येकी 3 ग्लास. पैसे बघ पैसे बनवा मावशी. पैसे नाही द्यायचं इथं. यो टास्क आहे आपला. त्या चिठ्ठी सापडली. मग चिठ्ठी उघडून बघितलं काय लिहिलं त्याच्यात. चिठ्ठी उघडून बघितलं. राम्या वाचून सांगू का बोललो. प्रत्येक एका मुलांनी 5 उसाचा रस प्यावे. मोठा गल्लास घ्या पस्तावा. 5 उसाचा रस गल्लास. त्या बोललो काय करायचं. घे नाक दाबून देवाचं नाव. मार्क काना. चेक पॉइंट 1 ऍक्टिव्हिटी 3 अनोळखी लोकांकडून मिठी मिळवणे. 3 लोकांकडून मग तिथून विचारायला की नेमकं मागायचं कोणाकडे. तो कोण मारणार तर नाही ना मागितलं बिगितलं तर. असा विचार माझ्या डोक्यात होता. खरंच घे मामा 1 मिठी द्या मला. 1 तास काय माझा 1 मिठी द्या फक्त. मिठी घे. दादा माझ्यासाठी थोडं एक कर का फक्त नारळ पाणी प्यायचंय. माझ्यासाठी फक्त तो पाय पडतो चालणार. म्हणजे आम्ही तर लयच विनोद केला. लय म्हणजे आयुष्यात कोणाच्या पाया पडेल नाही. माझ्यासाठी अरे यार हात धरून गोडून आणायचं तरी नाही ऐकायचं. मग शेवटी यार पाया पडायचे यार खाली मग हात टाकायचे पायाचे. कसं वाटते लवकर सांग. चांगलं वाटतंय. चांगलं पीक करू नका लवकर. थँक्यू. भाऊ घेतोस का. अरे काय मर्दा लागला. करून दे. घ्या. अहो 50 रुपयाला घ्या खरं घ्या. आमच्याकडे कोण बघणार नाही तोंडाकडे. कोण येते की नाही. भाऊ घेतोस का. अरे घे चांगला आहे रे. आमची धावपळ चालू होती आणि मी वैतागलो शेवटी. कोण घे ना. एक पळायला लागले आमच्यापासून माणसं. मग क्रिशला म्हणलं अरे डोकं काय तर लावावं लागतं. एक जुगाड करायला पाहिजे. तिकडे चल विकू झाट करून आणि मोकळ होऊ. आम्हाला तिथं कार्ड भेटला होता. त्या कार्डावर लिहिलेलं होतं 15 गुलाबजामुन खायचं होतं. एक आम्ही खायचं होतं. एक दुसऱ्याला खाऊ घालायचं होतं. मला ते ओपन करून बघायलात ना गुलाबजामुन आम्ही एक खातलं तर लोकांनी एक देतलं. लवकर बोलूया अर्जुन्या. कोण गावते का ना पाया पड लवकर. मावशी नारळ पाणी पिऊन पहा फक्त. तू काय माणसं बोलवायला त्याच्या तोंडात आवाजच निघत नव्हता. चिमणीसारखा चिव बारीक आवाज काढत जातो. आणि मी ओरडून घसा चुकवून घेतो. अर्जुन इकडे आली आता बघ. ह्यासनी घे इकडे. प्रत्येक 3 लोकांचे कौतुक किमान 5 ओळीमध्ये करणे. लुक्स कपडे इत्यादी. नमस्कार जी. आम्हाला तुमच्याबद्दल म्हणजे कौतुक करणे. कौतुक करत होतो. आम्ही इथं आलो तर नवीन लोक वगैरे दिसले. एका माणसाकडे गेलो तर ते म्हणजे त्यांना तेवढी वेळ नाही. म्हणजे बोलायची सुद्धा वेळ नाही. आम्हाला शहरात येऊन कळले. आणि एवढ्या म्हणजे भीडभाड जागेमध्ये म्हणजे थोडासा वेगळाच वाटत आहे.
तुम्ही मुंबईमध्ये राहता पण तुमचे स्टाईल कपडे तुमचे चप्पल चाक वगैरे तुमची चालण्याची स्टाईल चांगले वाटले जसं जमलं तसं आम्ही बोललो. तुमचा शर्ट चांगला आहे, तुमची मिशी चांगला आहे, तुम्ही कोणतं काम करता, असं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही त्यांचं म्हणजे कौतुक वगैरे केलं. एक माणूस होता 100-200 रुपयाला तुमच्या मनात येईल तेवढं घ्या, पण घ्या म्हणजे पाया पडून घ्या लावला त्याला. तेच म्हटलं की एवढा वेळ का लागतोय ना फोन करायला. आता मला कळलं की यांचं मध्ये मध्ये एवढे मोठे मोठे टास्क होते. हे लेडीज टॉप आहे. लेडीज टॉप हे दुकानात आहे 150 रुपयाला, पण आम्ही तुम्हाला देतो 50% टॉप, म्हणजे 100 रुपयाला घेऊन ते घ्या. द्या 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 द्या. वा वा, मग एकदा म्हणा चल भावा सिटी, चला भाऊ सिटी, चल भाऊ सिटी. तुमची जी ऑटो आहे का? माझी आहे. हो की चांगला वाटला. म्हणजे तुम्ही नोकरी न करता म्हणजे स्वतःची ऑटो वगैरे चालवता आणि लोकांना म्हणजे प्रवाशांना म्हणजे मदत करता, हे म्हणजे खूप चांगलं तुमचं एकदम वाटलं. आम्हाला लय आवडलं बरं का तुमची स्टाईल, दाढीची दाढी. कुंकूची स्टाईल तुमची गेलेली नाही. कारण की सुभाष आणि मी सोबत होतो तर पहिले आम्हाला म्हणजे समजतच नव्हतं. आम्ही जात होतो दोघेही ना पिळत होतो एकाच माणसाच्या मागे. तो बोलत होता वेगळा, मी बोलत होतो वेगळा. तर एकामध्ये म्हणजे कम्युनिकेशन म्हणजे बरोबर होत नव्हता. ते गुलाबजामुन खाऊन ना आमचं पोट भरलं गेलं. तुमचा तर लुक फारच तुमचा केसाचा लोक आणि तिची म्हणजे मला इतका आवडलं ना. फिदा झालो तुमचा, फिदा झालो भाऊ. मामा प्या लागतो कसा सांगा जरा. भारी लागतो ना. 5 जणांना 5च होते नारळ पाणी, पण आम्ही तिकडे 6 जणांना पाणी पाजलं नारळ पाणी. तसा ऊस रस काढायचो, तो 1 गल्लास फुल मारायचं, मी 1 गल्लास फुल मारायचो. कम्प्लीट असं करता आम्ही 5 गल्लास मारलो. बस झालं. मामा पहिला टास्क झाला, दुसरं द्या आमच्याकडे, दुसरं कार्ड द्या. घे रे घे, पाटकर उघड काय आहे बघ. दुसरा चेक पॉइंट आनंद स्कूल मिठाई कॉलेज. फूड वेहर, फूड वेहर. कोकण स्वाद रेस्टॉरंट जागेश्वरी इथं जायचं आहे आपल्याला. दुसरा चेक पॉइंट आहे जुहू बीच. 500 रुपये रोख रक्कम आम्हाला भेटलेली आहे. तरी आम्ही आता तिथं थोड्याच वेळात पोचीन. फूड स्क्वेअर का मतलब नहीं भाई पता नहीं. होटल है कि क्या है ये लोकेशन? नहीं पता. फूड स्क्वेअर म्हणजे फूड स्क्वेअर म्हणजे कळलं ना. तो कमीत कमी फूड स्क्वेअरला विचारायला कुणीच पत्ता सांगायला तयार नाही. दादा हे कुठं आहे जायचं सांगा की जरा प्लीज सांगा की कुठं जायचं आहे. दुसरा रासबेरी व्हिनोरस कुठं आले हे? कुठं आलं? हां सांगा की प्लीज जाऊ. असं काय करताय? मला तास येत होतं, म्हटलं आता हॉटेल सापडते का नाही सापडते की नाही. म्हटलं का तास काय असं संपून जातो काय असं वाटलं होतं. दादा जुहू बीचला जायला गाडी कुठला? हां थँक्यू. मिठाबाई कॉलेज पाशी जाते का बस? बसच लागतो ना याची कोकण स्वाद पूर्ण नाहीये ना. किती नंबर लागते गाडी? 8. बरं थँक्यू ताई. कॉलेज माहिती कॉलेज शाळा कॉलेज. थांब फोन लावायचं. फोन लावायचं आम्ही तर काय कळलं ना. जीव आणि गहू. आता जेऊ तारा पार्क पाशी पोचायचं. आनंद स्टॉल मिठाबाई कॉलेज. कोणच लागत ना. उचला रे, उचला लवकर. चालते. काय सांगितलं? ऑटो टॅक्सी काहीच करू नका, बस करा. आता बस इथे यायला तास लागेल. उचला की. हा कुठे जेऊ गहूच्या जायला आम्हाला. कुठे जुहू. कोण बोलता? हा मी दोघं पण बोलतोय. हा तर मी का म्हणतो लिंकिंग रोड मध्ये आहे. पैसे किती आहेत? 500 रुपये. 500 रुपये. त्यांना डायरेक्ट ऑटो घ्यायला सांग डीएन नगर. ऐक लिंकिंग रोड वरून डीएन नगर साठी ऑटो घे. ऑटो म्हणजे रिक्षा. जुहूला येते. ऐक एक कोणतर लिंकिंग रोड. का खोळ्यागत करायला तुम्ही? ऑटो घ्यायच्या नव ठेवा. ऑटो घ्यायच्या नव.
हा ऑटो घ्या. गडबडीमध्ये बोलू नको रे, सगळं डिस्टर्ब होते. हो ते चल रे लवकर जाऊन आपण. चल मग चल. फ्रूट स्क्वेअर सॅन्टा क्रूज कुठं आहे? हा तुझा पहिला चेक पॉइंट झाला की पहिला चेक पॉइंट आहे? झाला, पहिला चेक पॉईंट झाला, दुसऱ्या चेक पॉईंटवर आलोय. आता तू जा ऑटो पकड आणि सॅन्टा क्रूजला जा. भैया फूड स्क्वेयर सैंटा क्रूज 2 किलोमीटर. कितना पैसा लगेगा? 2 मीटर गिरेगा. हाँ 2 मीटर गिरेगा. थोड़ा कम चलेगा ना भाई? कैसा है? एक टास्क है मेरा, प्लीज. तुम्हारा पैर पड़ता हूँ लेकिन मेरा टास्क है. बाबा मिठाबाई कॉलेजकडे जाणार का? 300 रुपये. कमी जास्त काहीतरी करा. 100 रुपया. आप कुछ कम कर दो ना भैया. तरी आमच्यासाठी करा काहीतरी. बसा आता 150 ना? 150. ओके चला. 10 रुपये कम कर दो. भैया प्लीज. धन्यवाद धन्यवाद. शेवाला एक काय थांबणार असा असा हात करून आमच्या इथं असं केलं लगेच थांबतात. पण इथं थांब म्हणलं की पळून चालली सारखी. काय केलं गावसनात. पण शेवटी कृष्ण म्हणलं आता कबड्डी कबड्डी खो खो खेळायला लागते म्हणलं आता इथं. एक मामा थांबला आहे ते हिंदी बोलायला लागला. म्हणलं ऐसा ऐसा जाने का है हमारा को. जुहू बीच. हाँ जुहू बीच है क्या? कितना देर लगेगा हमको? 20-25 मिनिट. अरे बोला आता कसं जरा फास्ट पळवा बरं. दुकानवाल्यांनी आम्हाला एक कार्ड दिलं, त्याच्यावर नाव होतं की इन्फिनिटी असं काहीतरी नाव होतं. लोकांना बैलगाड्या चालवतानाचा येणारा आवाज कसे करायचे हे शिकवणे किंवा तुम्ही दोघांना प्रत्येकी एक पाकिट बिस्किट कुत्र्याला खायला घालायचे. कुत्र्याला 3 बिस्किट पुढे घालच तोपर्यंत कुत्रा थांबावा आपल्यापाशी, नाही तर तो बिटात जायचा. माझ्या डोक्यात तूप पेटली, मी जाऊन असं प्रत्येक रिक्षामध्ये माणूस जाऊन बघायचा. रासबेरी विनोरेसो रेस्टॉरंट. दोघांनी मिळून 2 अनोळखी लोकांच्या मदतीने दोरीवरच्या उड्या मारणे. सुभाष हस्तरेखा वाचन करेल आणि पंकज त्याच्यासाठी ग्राहक गोळा करेल. प्रत्येकी 2 लोकांसोबत क्रिशने 10 पुशअप आणि ऋषिकेशने इथं मला कुठल्या तरी 3 माणसांना बैलगाडी शर्यतीतली माहिती द्यायची आणि त्यांना आवाज कसा असतो ते दाखवायचा आणि तुमच्याकडून म्हणून घ्यायचा आहे. रामाला एकच सांगितलेलं, तू काहीच करायचं नाही, मी सगळं करतो, तू फक्त माग करायचं. पाखऱ्या चल, गाडी हाणायचो अशी 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 करायचो. राजी पाखरी चल, राजी पाखरी चल, राजी पाखरी बैल बनवलं सर्जा राजा उठ असं करायचं होतं. महाराज आतरून त्याला दाखवलं सर्जा राजा उठ, बैलासारखं झालं मी केलं. 3 लोकांसोबत फुगडी खेळ. आईला फुगडी म्हणल्यावर डोकं माझं फिरलं. आता फुगडीला कोण तिथे नारळच पाणी प्यायला कोण येत नव्हतं. म्हटलं आता फुगडी कोण घालणार माझ्या संघानं आणि त्याच्या संघानं. काही 2 मिनिटं फुगडी खेळू शकताय का माझ्या संघ? 2 मिनिटं या की ताई. दीदी या की 2 मिनिटं फुगडी खेळूया की. या दादा, हो दादा या की. असं काय करता, या की. अरे नाही भाई, अरे थँक्यू. यार भाई ऐसा मत करो रे. 2 मिनट में ऐसा मत करो यार भाई. लगा मोबाइल रख. 10 मारने का मैं सिखाता हूँ, नहीं मारने का. मैं सिखाता हूँ. ऐसा करना है, ऐसा ऐसा मारना है, फिर ऐसा. ठीक है, ऐसा मारना है. हाँ, शाबाश कमान. 1 शाबाश, 2 शाबाश मित्रा, 3 शाबाश, 4 शाबाश, 5 शाबाश, शाबाश, 1 शाबाश. ज्याने त्याची हेल्प केली म्हणजे बैठका मारून घेतला, त्यालाच तो पकडला होता, वरता खांद्यामध्ये घेतला होता आणि त्याला फिरवत होता. हे म्हणत होता. म्हणजे तो बीच जवळ होता ना, तो खूप चांगला वाटत होता.
मला दोन लोकांच्या मदतीनं जम्पिंग मारायचं आहे. तुम्ही एक धरा, तुम्ही असं फिरवा, मी उडी मारतो. थँक्यू. बहुत मेहरबान केव्हा. गाव कोणतं आपलं? युपी. तुम्ही युपीतनं इथं एक युपीमध्ये तुमची परिस्थिती एवढी नाही की स्वतःच्या पायावर आपण घरदार बांधून स्वतःच्या ह्याच्यावर हिमतीर करावं. मैं आपकी बातें नहीं समझ रहा हूँ क्या बोल रहे हैं. म्हणजे आम्ही तिकडे गेला तर भाषेचा म्हणजे बहुत मोठा प्रॉब्लेम आला, कारण सुभाषला म्हणजे हिंदी नव्हती येत, तर थोडासा म्हणजे तो बोलायला आणि मला समजायला थोडीशी म्हणजे अडचण येत होती. प्लीज मदत करा आम्हाला ये आपके बारे में कुछ बताएगा. तर दादा, ज्यावेळेस तुम्ही मुंबईमध्ये आलता त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये एक विचार यायचे का असे तुमच्या जीवनामध्ये अडचण आहे. प्रॉब्लेम म्हणजे अडचण, मराठीमध्ये अडचण आणि इंग्लिशमधून त्याला हिंदीमधून प्रॉब्लेम म्हणलं जातो, पण असं एक प्रॉब्लेम आहे. मी एवढ्या शहरात आलो आणि लोकांसोबत कसा काहीच नाही बाबा, गावात जा मस्त चांगला पेट भरून खायचं आणि झोपायचं गावाला. इथे काय मरून काहीच नाही भेटणार आम्हाला. पण त्याची परिस्थिती बी असते काय सिटीमध्ये येण्याची. काय नाही, गावाला बरोबर आहे, मस्त हवा आहे, वातावरण आहे. इथे काय प्रदूषण उडतोय. खरं सांगू का भावा, मला एकही माणूस असा बोलला नाही का तुम्ही म्हणजे शहरात का बरं आल्या, पण तुम्ही एक माणूस असा का गावामधले जे जीवन आहे ते मला तर बात जागायचं होतं ना, तू आपण बोललो पण झालो म्हटलं काय. तरी कसं हातापाया पडून तेवढी 3 माणसं गोळा केली, त्यांचं सांगितलं आणि ते आमचं तास ते पूर्ण केला. अनोळखी लोकांना रस्त्यावर तुमच्यासोबत डान्स करायला लावणे. आम्हाला एक डान्स करून दाखवून द्या ना. काय करणार? डान्स करून दाखवून द्या ना. डान्स करणार 2000 रुपये लागेल. आमच्याकडे तर पैसे नव्हते तिथून, म्हणजे आमच्याकडे 350 रुपये होते. मग ते देऊन देणार तर आम्ही पुढं काय करणार. भाऊ थांब एक मिनिट प्लीज थांब ना. आमच्यासोबत काही स्वभावाने आणि बोलण्याने, म्हणजे त्यांची बोलण्याची पद्धत आणि स्वभावाने चांगले होते ना, ते लोक नाचून दाखवले आम्हाला. त्याचं आमचं म्हणजे मी खुश झालो होतो. ऐसा लाईन आलाय फोनवर असं वन स्वाईप लाईन. नेटवर्क येत नाही म्हणून असू शकतं, ते पण होऊ शकतं. चेक करू नेटवर्क आहे का. वायफाय चालू असलं तरी येतं. ते लोक आरामात आतमध्ये गेले. मी गुरलींच्या मागे जाऊन उभी राहिली, बघितलं तिचा हात बरोबर फोनच्या एकदम सायलेंट वरती होता आणि तिला मी बोलली काय करतेस, सायलेंट का करतेस. उसका हाथ ऐसे था और जैसे मैंने देखा उसने कुछ किया मत कर गुरली, अरे नहीं किया, नहीं करने जा रहे थे. मत करो ये सब. अभी बता दो. आता तरी फेअरगम नाही आहे. आता नॉमिनेट करताना मग फेअर. जेव्हा काजलने शूज लपवलेलं तेव्हा ही मुलगी सगळ्यांचे कान भरत होती की मुलं आपली अशी, हे सगळं घाणेडे गोष्टी करून आपल्याला काहीच मिळणार नाहीये, मुलांसाठी आपण एवढं चांगलं करतोय त्याच्यासाठी करावं. आणि ते सायलेंट करायला स्वतःच ही पुढे होती. हे वागणं मला काहीच जमलं नाही. अरे नहीं कर रही थी यार, आज चेकिंग किया रहता तो बोलते. तुम लोग भी बैठे हो ना इकडे. तू मेरे को उंगली मत दिखा, नीचे हाथ कर. उंगली मत दिखा. किया मैंने साइलेंट मी केला ना. श्रुती के अगर गुस्से करती ना, बटन हिलाया भी नहीं, बटन हिलाया रहता, साइलेंट किया रहता तो बोलते ना. ऐसे मत कर.